कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संतांचे संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. कालच्या पाठात काय पाहिलं आपण? संतांचे संगती मनोमार्ग गती. तर मनाच्या मार्गाने जीवन कसं जगल्या जातं हे आपण काल पाहिलं. आणि मनाच्या मार्गानेच संतांच्या संगतीने मनाला भगवत प्राप्तीचा मार्ग मिळतो आणि त्या मार्गाने संतांच्या संगतीने त्या मार्गाला गती प्राप्त होते. असा कालचा विषय आपण बघितला. पुढचा विषय असा आहे, आकळावा श्रीपती येणे पंथे. तर बरोबर आहे ना, आकळावा श्रीपती येणे पंथे. आकळावा श्रीपती येणे पंथे म्हणजे कोणत्या पंथाने? तर हा ग्रंथ नामप्रधान असल्यामुळे इथं नामपंथ भक्तिपंथ यांनीच भगवान आकळल्या जातो असं तात्पर्य आहे ते. तर आकळणे म्हणजे काय असतं हे, आणि श्रीपती काय आहे? नामपंथाने भक्तिपंथाने भगवान पंढरीश पांडुरंग हा स्वाधीन होतो. म्हणजे याचा अर्थ आकळणे म्हणजे याचा अर्थ स्वाधीन होणे. म्हणजे थोडक्यामध्ये स्वाधीन होतो, अधीन होतो, तो त्याच्या हातात येतो, त्याचा हात सोका होतो. हे कसे आहेत? हे मराठी शब्द आहे ते. हात सोका होतो, त्याच्या स्वाधीन होतो, त्याच्या अधीन होतो. म्हणजे काय होतो तो? हा कळतो. कसा कळतो तो? तर कळणे वेगळं आणि आकळणं वेगळं. पण हे सर्व कशाने होतं ते तर भगवत संतांच्या संगतीनेच होतं. म्हणून त्याला म्हणतात आकळावा श्रीपती येणे पंथे. तर मी तुम्हाला प्रथम आकळावा म्हणजे याचा अर्थ काय? विशेष रूपाने कळणे. कळणे त्याच्यामध्ये आकळणे असं आहे ना ते. मग न कळणे, कळणे, विशेष रूपाने कळणे आणि आकळणे. लक्षात आलं विषय? न कळणे, भगवान काय कळत नाही त्याला म्हणतात न कळणे. आणि कळणे म्हणजे भगवान परमात्मा हा कथा कीर्तन ऐकून तो परोक्ष रूपाने आहे ह्या भावाने परोक्ष रूपाने हे झालं कळणं. आणि विशेष रूपाने कळणे, विशेष रूपाने कळणे म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंदरूप या रूपाने जीव परमात्म्याच्या जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं अभेदाचं ज्ञान होतं. याला म्हणतात विशेष रूपाने कळणे. नाही, विशेष रूपाने कळणे. आणि चौथा नंबर आहे आकळणे. त्याच्यापेक्षा पलीकडची गोष्ट, ही फार अवघड गोष्ट आहे. विशेष रूपाने कळणं म्हणजे ब्रह्मज्ञान होणं, मुक्त होणं. पण मुक्त असतो तो भक्त असतो असं मात्र नाही. जो भक्त असतो तोही मुक्त असतो असं नाही. तर मुक्तीच्या नंतर जी भक्ती असते, तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे भक्तीवरील मुक्ती, त्याला काय म्हणतात ते? जीवनमुक्ती विलक्षण सुख. म्हणजे थोडक्यामध्ये न कळणारा तर परमात्मा आकळत नाहीच, म्हणजे त्याच्या काही स्वाधीन होत नाही. कळणारा आहे परोक्ष रूपाने, त्याला हे भगवान त्याच्या स्वाधीन होत नाही. आणि जो विशेष रूपाने कळतो ब्रह्मज्ञानी असतो त्याचा काही भगवान त्याला आकळतो, त्याच्या स्वाधीन होतो असं नाही. विशेष रूपाने कळाल्याच्या नंतरही जो भगवंताची भक्ती करतो, याही वरी पार्था माझे भजनी असता आणि मग तयाचे मी माथा मुकुट करी असं म्हणलंय. असं त्या म्हणजे याला काय म्हणतात? हा ज्ञानी भक्त. आणि अशा ज्ञानी भक्ताला तो परमात्मा आकळतो. आकळतो म्हणजे काय कळतो तो? तर तो त्याचं काम पण करतो. तर हे तुम्हाला क्रमाक्रमाने आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. तर संतांच्या संगतीने होतं. पण मग कोण आकळतं? तो श्रीपती. इथे विशेषण काय दिले? भगवंताला श्रीपती असं म्हटलंय ना. मग आता बरेच काय करतात, त्याला म्हणतात न कळणे काय आहे, कळणे काय आहे. तर बरेच बहुतेक प्राय हा जीव श्रीपतीतला पती देतात सोडून फक्त श्रीच पकडतात. त्याला काय म्हणतात? ही प्राकृत माणसं. प्राकृत म्हणतात. श्री याचा अर्थ काय आहे? श्री याचा अर्थ आहे लक्ष्मी. श्री याचा अर्थ आहे संपत्ती.
आणि लक्ष्मी संपत्ती म्हटलं का तो आला संसार, आणि संसार म्हटलं का त्याच्यात आला भोग, आणि मग माणसं भोगतच अडकतात. लक्ष्मीचा पती राहायला तिकडे आणि स्त्रीच्याच पाठीमागे लागतात. मग स्त्रीच्या पाठीमागे मग आणि ती का तर सहज वेदे न करिता प्रेरणा आणि सहज विषयावरील वासना, आणि त्यामुळे सगळं सोडून द्यायचं आणि फक्त स्त्री. स्त्री याचा अर्थ ती लक्ष्मीचा पती आहे. ती स्त्री हे काय आहे? लक्ष्मी आहे, आणि भगवान हा लक्ष्मीचा पती आहे. माधव शब्दाचा अर्थ पण असाच आहे. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. तर लक्ष्मी म्हणजे भगवंत, लक्ष्मीचा पती असं भगवंताला म्हटलंय. तर तो असा पती आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. तर यामध्ये ज्यांनी स्त्रीच केवळ संपत्ती, म्हणजे त्याला अज्ञानामुळे तो केवळ संपत्तीमध्ये विषयामध्ये अडकलेला आहे. त्याला संतांची संगती कळाली नाही दुर्दैवाने, आणि त्याला श्रीपती पण त्याच्या स्वप्नात पण नाही आला. विषय ओढी भुरले जीव, आता यांची कोण करील कीव, अनुपजे नारायणी भाव, आणि पाऊन ठाव नरदेह. ते विषयात गर्क झालेत, त्यांना काही श्रीपतीची आठवण नाही. आता यांची कोण कीव करील? आणि मग असं का ज्ञानेश्वर महाराज म्हणता, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोड जीवाशी झाला. मग आता परमार्थ चांगला जरी असला आणि परमात्मा प्राप्त होण्याकरता तो श्रीपती, आपल्याला देह मिळाला, इंद्रिय मिळाले, श्रीपतीची प्राप्ती करण्याकरता, श्रीपतीला कळण्याकरता, श्रीपतीला आकळण्याकरता, पण आपल्या दुर्दैवाने, आपल्या प्रारब्धाने किंवा आपल्या पापाने आपली विषयात ओढ असते, आणि परमार्थ गोड असलेला पण कडू लागतो. नाथ महाराज म्हणतात या ठिकाणी, लोभ सर्प डंकाला करू काय, विषय निंब बहु गोडी आला, आणि भजन गोड तो मज कडू झाला. आहे का नाही? विषय फार गोड लागायला लागले, आणि भजनाचा गोड इतका चांगला आहे, पण तरी तो काय लागला, मला कडू लागायला लागला. म्हणून विषय लिंब बहु गोडी आला, आणि भजन गोड मग तो माझं कडू झाला. असं त्याचं कारण काय झालं ते, तर विषयासक्ती. त्याला फक्त त्यांनी स्त्री घेतली, त्याने काय घेतली, फक्त स्त्रीच पकडली. आणि मग आता असं आहे, कोणाची पत्नी असेल तर त्या पतीला न विचारता त्याच्या पत्नीला घेऊन जर तो गेला, तर तो पती त्याची गय करेल का? तो पती त्याची गय नाही करायचा ना. मग आपण आता बाकीचे हे माणसं जे स्त्रीच्या पाठीमागे पळतात, म्हणजे लक्ष्मीच्या पाठीमागे पळतात, तर त्यांना ती लक्ष्मी कधी हाती लागत नाही. कारण का, हे सौर झालं तर त्या लक्ष्मीत इतके बुडालेले असतात ती माणसं. भगवंताची आठवण पण नव्हे, आरुणुक संसार हाती, सर्व काळचे त्याचे धंदा. देवन धर्म पती दिला सोडून पार, देव धर्म सांधी पडिले, सकळ पती पार सोडूनच दिला. आणि विषयी गोंधळ, रात्रंदिवस कुटुंबी न पुरे समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. तुकाराम महाराज म्हणतात, मूर्खा, तुका म्हणे तो तोर आत्महत्यारे घातकी, आणि थोर होती चुकी नारायणी. हे तुला नारायण म्हणजे पती पूर्ण सोडलास तू, आणि फक्त स्त्रीच घेतली. पण मग त्यांना फक्त स्त्री मिळालेली नसते, स्त्री मिळाल्याचा भास झालेला असतो. भगवंताला सोडून लक्ष्मी कधीही बाजूला राहत नसते. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे. पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे काकुळती. लक्ष्मीच्या मांडीवर भगवंताचे पाय आहेत, त्यालाच पतिव्रत म्हणतात. ती पतीच्या अर्धांगिनी असते, जी पतीपासून भिन्न होऊ शकत नाही. तर अशी जी स्त्री आहे, तर त्या स्त्रीपतीतला स्त्री घेणारी माणसं त्यांना स्त्री मिळाल्यासारखा वाटतो. मग त्याने अनैतिक म्हणा आणि कुमार्गाने म्हणा अशी संपत्ती स्त्री मिळवलेली असते. पण स्त्री ती मिळाली असती तरी त्याचं तुम्हाला सांगतो काय होतं, त्यांना स्त्री मिळाल्याचा भास झालेला असतो. स्त्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे द्रव्य संपत्ती, श्रीमंती त्याला म्हणा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये. पण मग ती कधीही स्थिर राहत नसते. काठीतून झेंडा निघाला, मग कधी स्थिर राहील का तो? त्याला काय आधारच नसतो. लक्ष्मी भगवंतापासून वेगळी हिसकावून घेतल्यासारखी झाली, ती कधी स्थिर राहील का ती? त्यामुळे ती कधी स्थिर राहत नाही. आणि जरी राहिली तर ती लक्ष्मी सुखाने राहत नसते. ती लक्ष्मी किती श्रीमंती असू दे, त्या घरामध्ये त्या जीवाला, त्या कुटुंबाला कधी सुख लागू देत नाही ती.
कारण त्याच्यात ती लक्ष्मी पतीला जोडलेली नाही ना, श्रीपतीला जोडलेली नाही ना ती, मग विमार्गाने ओढलेली आहे ना ती. आणि त्याच्यात भगवंताचं स्मरण सुद्धा नाही त्या प्रपंचात, भगवंताचा थारा पण नाही. जिथं भगवंताचा थारा असतो ती लक्ष्मी त्या पतीला जोडलेली असते. पण ही स्त्री नुसती स्त्री आहे, तिथे पतीचा प्रवेश नाही, पतीला आदर नाही, पतीचा संबंध नाही. त्या ठिकाणी ती लक्ष्मी तिथे सुखाने राहत नाही. पहिली स्थिर राहतच नाही ती, आणि राहिली तरी ती त्याला सुख लागू देत नाहीत. 3. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ती मनाने राहिलेली नाही ना, तुम्ही हिसकून आणलेली. एखाद्याची बाई कोणाची जर तुम्ही ओढून आणली, पळून आणली, तिने तिनं ती मनाने राहिली नाही, ती तर समाधान राहील का ती? समाधान बरं ती राहिलंच असं आहे का ती? कारण ती लक्ष्मी मनाने राहिलेली नाही. झालं. आणि दुसरी गोष्ट, पती प्रसन्न राहते का ती? आणि लक्ष्मी प्रसन्न नसेल तर ती कायची काय पण करून टाकेल ना. पण जे भक्त असतात, जे भगवंताचे सेवक असतात, किंवा जे वारकरी साधक असतात, ते कोणाला लक्ष्मीला आळवतात का भगवंताला आळवतात? ते भगवंताला आळवतात. मग त्यांच्याजवळ लक्ष्मी राहते का भगवान राहतात? भगवान राहतात. भगवान राहिल्यामुळे लक्ष्मी कुठं राहील मग आता? आकाशाला सोडून पोकळी राहत नाही, तसं पृथ्वीला सोडून कठीणता राहत नाही, पाण्याला सोडून स्नेह राहत नाही, आगीला सोडून उष्णता राहत नाही. तशी भगवंताला सोडून लक्ष्मी राहू शकत नाही. जेथे भगवान राहतो तेथे लक्ष्मीचा वास आपोआप राहतो. आणि म्हणून पती सोडून जे फक्त स्त्रीच्या नादी म्हणजे लक्ष्मीचीच अपेक्षा करतात, ती माणसं नेहमी दुःखाच्या खाईत पडतात. लक्ष्मी जर राहिली तर ती विकाराच्या रूपाने राहते, रोगाच्या रूपाने राहते, विकाराच्या रूपाने राहते, रोगाच्या रूपाने राहते, घाताच्या रूपाने राहते, धोक्याच्या रूपाने राहते. लक्ष्मी जास्त कमी असल्यावर चोऱ्या होतात का नाही? त्याला माणसं मारून टाकतात का नाही? लक्ष्मी राहिली का नाही तिथं? मग काय राहिली आणि काय झालं? ते घाताच्या रूपाने राहिले का नाही? धोक्याच्या रूपाने राहिले का नाही? विकाराच्या रूपाने राहते. म्हणजे याचा अर्थ जर पैसा जास्त झाला मग तो जुगार खेळतो की नाही, मग रंडीबाज होतो, दारूबाज होतो. ह्या बाजा कशाच्या आहेत? याला काय म्हणतात? विकार. विकृत रूपाने पैसा असल्याशिवाय वागत वगतो. मग लक्ष्मी आहे का नाही? तिथं आहे, पण ते कोणत्या रूपाने राहिली? बेकार रूपाने राहिली. आणि दुसरी काय, काही रोग, फार मोठमोठे रोग येतात लाखांनी. मग इथून कुठं चेन्नईलाच गेला, मुंबईलाच गेला, इंग्लंडला गेला, अमेरिकेत ऑपरेशनला नेलं का? गरीबाला न्यावं लागतात का? ते बेकारीला नेलं का कधी दिल्लीला कोणत्या ऑपरेशनला? का? ही भगवंता वाचून, पती वाचून मग घेतलेली स्त्री. तर या 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 ही स्त्री रोगाच्या रूपाने, तिथं परमार्थाचा वास नाही, भगवंताचा वास नाही, भगवंताला स्थान नाही, भगवंताचं ध्यान, भजन, भावना, भक्ती काही नाही तिथं. आणि म्हणून अशी स्त्री त्या ठिकाणी रोगाच्या रूपाने राहते, विकाराच्या रूपाने राहते, धोक्याच्या रूपाने राहते, घाताच्या रूपाने राहते. तिच्या मनाच्या प्रसन्नतेने राहत नाही, आणि तिच्या मनाने पण ती राहत नाही. पण जे भक्त असतात त्याला भगवानच प्रसन्न असतो, आणि त्यामुळे भगवान प्रसन्न असल्यामुळे तिथं त्याच्याजवळ ती लक्ष्मी आपोआप राहते. आणि जे हे असे श्री हिसकावून घेत असतात ते पूर्वी आदृष्टी नाही प्राप्ती, ते श्रीकामा उपासती करती. श्रेयचा स्वामी श्रीपती त्याने न भजते अभाग्य. भगवंताला भजत नाहीत. आणि मग काय, पूर्वी आदृष्टी नाही प्राप्ती, त्याच्या आदृष्टात तर नसतं, आदृष्टात नसतं. पण मग चोऱ्या माऱ्या ठोका ठाकी करून, वाकडं तिकडं करून ते श्री कामा उपासती करते. ते फक्त स्त्रीचीच उपासना करणार, देवी देवताची उपासना करणार, काही काही तोडगे करणार, मंत्रतंत्र करणार, काही वाकडं तिकडं करणार, आणि ती लक्ष्मी गोळा करून आणणार. स्त्रीचा स्वामी श्रीपती, आणि त्या ते न भजती अभाग्य ती. तिचा जो पती आहे त्याला मात्र भजत नाही, ते काय? ते अभागी. मग लक्ष्मी सोडून हरीला भजतात ते जे भगवंत, ते त्यांच्याजवळ लक्ष्मी राहत नाही. म्हणजे याचा अर्थ भगवंताच्या जवळच लक्ष्मी राहते. कारण का? ती त्याचा तुकाराम महाजन म्हणे, लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी. हे का नाही? सुख वजे तुझे पायी. मी तिथून बाजूला, लक्ष्मी तिथून बाजूला जात नाही, असा प्रकार आहे. आणि म्हणून तो लक्ष्मीचाच पती आहे का?
तुम्ही कोणत्याही बाजून जर गेले, तुम्ही एखादी जमीन घेतली, मग जमीन घेतल्यानंतर काय, ती कोणाची जमीन, ती कोणाची जमीन ती, त्याला काय म्हणतात, जमीन घेतली. मग तुम्ही यज्ञ केला, तुम्ही मंत्रतंत्र केला, देवीच्या पुढे यज्ञ केला, हे सगळं जरी केलं तर या ठिकाणी त्याला सोडून, यातलं काहीही त्याला सोडून नसतं. त्याचं कारण भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये एकनाथ महाराजांच्या भागवतात हा विषय आलेला आहे. त्यांनी म्हटलंय, भगवंताची त्याला पती कुठं कुठं असतो तो, तर असं म्हणलंय, श्रियापती यज्ञपतीर प्रजापतीर धियांपती लोकपतीन धरापती. मग पतिर्गतिश्च अंधक वृष्णी सात्वताम प्रसिद्धताम मे भगवान संतापती. संतांचा पण पती येतो भगवान, कोणाचा पती नाही, कोणाचा मालक नाही. तो पहिला कोण आहे, तो लक्ष्मीचा पती. लक्ष्मी वल्लभा दीरनाथा पद्मनाभा सुखवशी तुझे पाय. याचा अर्थ भगवान हा लक्ष्मीचा पती आहे, यज्ञपती. यज्ञ केला, हे होम हवन वगैरे सगळं करतात की नाही, मग त्यात भगवत भावना आहे का त्यांना पैसे मिळायची भावना आहे, पण तो त्यातला मुख्य यज्ञपती परमात्मा आहे ना. यज्ञपती प्रजापती, निवडून याचं, लोक गोळा करायचे, लय लोकाचार करायचा, अरे पण त्यात भगवंताचा वासच नसला, भगवत भावनाच नसली, तर सगळ्या प्रजेचा पती तो मालक आहे त्याचा, म्हणून त्याला प्रजापती म्हणतात. दुसरी गोष्ट, बुद्धीचा पती, त्याला काय म्हणतात, श्रियापती यज्ञपती प्रजापती धियांपती. धियांपती त्याला काय म्हणतात, बुद्धीचा दाता, लक्ष्मीचा पती. मग आता बुद्धी देणारा कोण आहे, तोच आहे. आणि कोण, लक्ष्मीपती, म्हणून त्याला म्हणतात धियांपती, बुद्धीचा पती. आणि दुसरा काय तो अजून, लोकाधिपती. संपूर्ण जगात त्रैलोक्याचा पती कोण आहे, परमात्माच्या. यातून बाजूला कुठं जाता तुम्ही, आता 3 लोकातून काही बाजूला जात नाही. धरापती, ह्या संपूर्ण पृथ्वीचा पती कोण आहे, याचा मालक कोण आहे. मग त्याला दिलं सोडून त्या लक्ष्मीलाच कसं काय हे करू शकता तुम्ही. म्हणजे कुठं पृथ्वी घेतली तरीही त्याचीच असते, बुद्धी वापरली तरीही त्याचीच असते, यज्ञ केला तरी तो त्याचाच पती असतो, द्रव्य घेतलं तरी तो त्याचाच पती असतो. म्हणून धारापती, आपला धरापती, यादवांचा पती, याला म्हणतात अंधक वृष्णी सात्वताम प्रसिद्धताम पती. तर असा हा त्या यादवांचा पण पती आहे. आणि शेवटी भगवत सताम पती, संपूर्ण संतांनी त्याला काय मानलेलं आहे, पूज्य पदी मानलेलं आहे ना. गोपीनी मानलं का नाही, गोपी भाव झाल्याशिवाय तर भगवत प्राप्ती होत नाही. आणि म्हणून भगवंताला पती या रूपाने संतांचा पण पती आहे. असा एवढा सगळी त्याची व्याप्ती असताना त्याला सोडायचं आणि फक्त श्री घ्यायची, हे याला म्हणतात श्रीपती. काय संतांचे संगती मनोमार्गतीन आकळावा श्रीपती नाही, याला कळावा पण नाही. आकळाची तर लांबच राहिलं, पण याला कळत सुद्धा नाही. न कळावा श्रीपती याचा असं आहे, एकदम विरुद्ध. कारण ती फक्त तिने श्री घेतली म्हणून त्याला म्हणतात न कळावा श्रीपती. असा न कळवा श्रीपती असं तो भाग नंबर 2 असतो. त्याला पती कळतो, तो पती कळतो. म्हणजे तो त्याला का कळतो, तो विवेकी पुरुष आहे, तो विवेकी आहे. मग तो कथा कीर्तन ऐकतो, भजन पूजन करतो, अनेक प्रकारचं श्रवण करतो, संतांची संगती करतो, संतांनी सांगितलेल्या मार्गाने, त्याच्या मनाच्या मार्गाने तो जातो, कळतो. आणि हे सगळं झालं, मग तो सगळी विधी करतो ना, मग तो भक्त होतो. आणि भक्त होतो, पण मग तो त्याला श्रीपती कळतो का, नाही, त्याला कळतो. मग तो काय, श्रवणे कीर्तने झाली ती पावन, सनकादिक जाण परमभक्त, अशा ह्या सगळ्या त्या विधी करतो. तो झयापासून सकळ महिमंडळ हे झाली. आणि तो याचा अर्थ त्याला फक्त परोक्ष कळ, तो एक पंढरीचा राहणा ने अनुमाना श्रुतीला, तो श्रुतीलाच नाही कळत, आपल्याला काय कळतो बा, तो एक पंढरीचा राहणा. म्हणजे त्याला कळतो की नाही, कळतो. ते भजन पूजन त्यांनी भगवंताला स्वीकारलं की नाही, स्वीकारलं.
त्याला कळतो, पण कसा कळतो? परोक्ष रूपाने कळतो. त्याला आकळतो नाही, त्याला फक्त कळतो. शब्दात कळतो, परोक्ष रूपाने कळतो, आस्ती या रूपाने कळतो. आभानापादक आणि आसत्वपादक 2 आवरणं सांगितलेत शास्त्रामध्ये. त्याचं ते आसत्वपादक आवरण घालवण्याच्या याच्यामध्ये त्याचं आसत्वपादक आवरण जातं. परमात्मा आहे त्याला एवढं कळतं, एवढं कळतं आणि त्याला कळतं संतांच्या संगतीत आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे म्हणून त्या प्रयत्नाने बिचारा तो करतो. काय करतो? त्याला माहिती आहे मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो हो. मग बंधाविषयासक्तम आणि मुक्ते निर्विषयम. तर अरे हा विषय सगळा बंधाला कारण आहे, ह्या विषयासक्ती बंधाला कारण आहे. आणि म्हणून याला टाकलं, मन जर मुक्त केलं तरच मला परमात्मा कळेल, अशा प्रयत्नामध्ये तो राहतो. मग याला परमात्मा कळतो, पण कसा कळतो? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साध कारण हे का नाही, मोक्ष अथवा बंधन, सुख अथवा समाधान. त्याला हे संपूर्ण कळालंय, पण त्याला विशेष रूपाने काय कळालेलं नाही. मग त्याचं कारण काय? ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊन गोपाळ राय तिथे. मग याचा प्रयत्न काय चाललाय? चित्त निर्मळ करायचा चाललाय. माऊली म्हणतात, जयाचे चोखटे मानशी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी आहे का नाही, क्षेत्र संन्यासी. म्हणजे याचा अर्थ ज्याचं चित्त शुद्ध आहे त्या शुद्ध चित्तामध्ये मी राहतो. आणि हा बिचारा काय करतो? त्याचं चित्त शुद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. तात्पर्य सांगायचंय, हा याला कळतो, पण कसा कळतो? परोक्ष रूपाने कळतो. त्याला विशेष रूपाने, म्हणजे याचा अर्थ ज्याला श्रीपती न कळणे असा नाही, याला श्रीपती कळणे असा आहे. पण श्रीपती कळणे म्हणजेच आकळणे मात्र असं नाही, तर फक्त काय? परोक्ष रूपाने कळणे. लक्षात आलं ना आपल्या? परोक्ष रूपाने कळतो, आस्तिया रूपाने कळतो. तो त्याचं चित्त निर्माण करतो. भक्ती, भाव, प्रेम हे सर्व त्याला एकाग्रता करण्याचे सगळे प्रयत्न करतो. त्याला कळलं अरे अज्ञान, मल, विक्षेप हे सर्व दुःख देणार आहेत, अबंधाचे आहेत, म्हणून ह्यात काय परमात्मा आपल्याला प्राप्त होणार नाही, म्हणून ते त्याची निवृत्ती करतो. असो तो भाग. असे काही भक्त आहेत त्याचे यांना संताची संगती पण कळते. संताच्या संगतीने यांना मनाचा मार्ग पण मिळाला आणि त्या मार्गातून हे प्रयत्न पण करतात. सगळ्यांनाच तो असा आकळतो असं नाही, ते प्रयत्न पण करतात आणि प्रयत्नांती त्यांना परमात्मा हा परोक्ष रूपाने कळतो. नंबर 3, त्या विशेष रूपाने कळतो. त्यांना हे आकळत नाही. हे तुम्हाला इतका का प्रवचन करतो मी? न कळणाऱ्याला तर तो आकळत नाही, कळणाऱ्यालाही तो आकळत नाही, आणि विशेष कळणाऱ्यालाही तो आकळत नाही. तर आकळणे म्हणजे नेमकं काय ते आपण पुढे पाहणार आहोत. तो विशेष रूपाने कळणं म्हणजे काय? तर त्याला प्रथम परोक्ष रूपाने कळलं आणि नंतर त्याला विशेष रूपाने कळतं. म्हणजे काय? त्याचा दृढ निश्चय असा झालेला असतो, सुखरूप आहेसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे का तो. त्या परमात्म्याचं त्याला विशेष रूपाने ज्ञान होतं. परमात्मा सद्रूप आहे, परमात्मा हा चिद्रूप आहे, परमात्मा आनंदरूप आहे. आत्मा 2 रीतीने कळतो. परमात्मा 2 रीतीने कळतो. सामान्य रूपाने कळतो. संपूर्ण जगात परमात्मा आहे. तुका म्हणे आणू तुझवे नाही नभवनी पाहे वाढ आहे. परमात्मा हा कळतो की नाही? आता आपल्याला कळाला की नाही? संतांच्या वचन आपल्याला कळाला, पण तो कसा कळाला? आस्ती रूपाने, परोक्ष रूपाने आपल्याला कळाला, आहे का नाही? मग तसं हृदयात आपण सगळ्यांनी ऐकलं. पण मग या विशेष रूपाने कळणारे जे असतात त्या विशेष रूपाने परमात्मा सचित आनंद आहे. माझा आत्मा सचित आनंद आहे, माझा आत्मा परमात्मा रूप आहे, असं जे अभेदाचं ज्ञान असतं. मग ब्रह्मविद ब्रह्मविभवती, ज्याने ब्रह्मज्ञान तो ब्रह्मरूप झालेला असतो. अशी जरी गोष्ट असली तरी मग आनंद आद्वय नित्य नित्य निरामय अंजे का निज ध्येय योगी यांची. परमात्मा हा आनंदरूप आहे. शब्दाने कळणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभव रूपाने कळणं वेगळं झालं. अद्वय आहे, यात कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही. आपल्याला अद्वय आहे हे कळतं,
पण त्यांना अनुभव रूपाने कळायला असतं. अद्वय आहे तो नित्य आहे. नित्य ज्ञानंत गगनाचे प्रावरणा पुण्यमी असं खूप प्रमाण आहे त्याचे. पण परमात्मा हा कसा आहे तो याचा म्हणजे शब्द काय शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाच्या पलीकडे आहे तो. मायेच्या पलीकडे आहे तो. थोडक्यात कार्य उपाधीच्या पलीकडे आहे तो. कारण उपाधीच्या पलीकडे आहे. असं जे ज्ञान होणं त्याला म्हणतात विशेष रूपाने कळणं. निरंजनीय आम्ही बांधिले घर आणि नित्य निरंतर राहो तेथे. हा कोण शब्दज्ञानी म्हणू शकतो का? न कळणारा विषय फक्त नुसता स्त्रीच्या पाठीमागे गेला तर त्याचा विशेष नाही. आणि ज्याला परोक्ष रूपाने कळलं त्याची पण ही भाषा नाही. निरंजनी आम्ही बांधिले घर म्हणजे मग नित्य निरंतर राहोत येथे. हा अनुभव आहे ना त्यांचा. हे विशेष रूपाने कळे ब्रह्मज्ञानी इथे. पण त्यांनाही श्रीपती आकळला नाही. आकळणं किती अवघड आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर नित्य निरंतर राहोत. निराकारी निरंतर राहिलो से असं आहे. निराभासी पूर्ण झालो समरसन अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार झालं आणि झालो तदाकार नित्य शुद्ध. त्याला म्हणतात त्यांनी विशेष रूपाने कळा. म्हणजे याला काय परमात्मा आकळला का तो? नाही, याला आकळला नाही. याला फक्त विशेष रूपाने कळला. मग यांना याचा अर्थ संतांच्या संगतीनेच कळलं. ज्यांना सामान्य रूपाने कळला परमात्मा सामान्य रूपाने अहम या रूपाने कळतो. मी आहे हे काय आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे. हे काय विशेष रूपात. पण मी ब्रह्म आहे हे आत्म्याचं विशेष रूपाचं ज्ञान आहे. असं विशेष रूपाने कळलं संतांच्या संगतीने आणि मनाच्या मार्गाच्या गतीनेच कळलं. पण त्यांना असं विशेष रूपाने कळलं. पण त्यांना आकळलं असं म्हणता येत नाही. विशेष रूपाने कळाला पण तो आकळला नाही. मग आता नंबर 4 संतांचे संगती मनोमार्ग गती आणि आकळावा म्हणजे आकळावा श्रीपती येणे पंथे. तर जे भाग्यवान आहेत ज्यांना ब्रह्मज्ञान यथोचित ब्रह्मज्ञान झालेलं आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालेलं आहे, हे समजतही वासुदेव असं ज्ञान झालेलं आहे. आणि याच्यानंतर जे भक्ती करतात तुका म्हणे आता परनिली नोरीन आता दिवस चारी खेळे मिळी. असं याला काय म्हणतात ते याही ते आम्ही मुक्तीच्या माथा तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीच्या माथा. म्हणजे याचा अर्थ मुक्तीच्या नंतर जे भक्ती असते नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हे प्रमाणे काय सांगतात ते सांगतात ते. तर असा जो आहे तो ज्यांना प्रथम संतांच्या संगतीने मनोमार्गाने प्रथम ज्यांना परोक्षाने कळला नंतर त्यांनाच विशेष रूपाने कळला आणि ज्यांना विशेष रूपाने कळला त्यांनाच मग भक्तिभावाने सगुण भक्तीने परमात्म्याच्या भक्तीने त्यांनी भक्ती करून करून भगवंताला ऋणी बनवलं. आणि भगवंताला हे फार अवघड आहे. हे ब्रह्मज्ञानापेक्षाही अवघड आहे, फार कठीण आहे. म्हणजे याचा अर्थ सगुण साक्षात्कार होणं वेगळं. पण मुक्त झाल्याच्या नंतर नामदेवराला सगुण साक्षात्कार झाला होता का नाही? मग त्याला परमात्मा कळला होता पण कळला होता का? नाही. कळाल्याच्या नंतर एक आकळणं आहे ना तो. ज्ञानी भक्ती केल्यानंतर परमात्मा आकळतो ना. आकळतो म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो काय ते. आकळतो याचा अर्थ म्हणजे सगुण भक्तीने परमात्मा आकळला. तर कळाला कळाला याच्यामध्ये कळाला आहे का नाही? कळायला आहे. परोक्षाने कळल्याशिवाय तर विशेष रूपाने कळत नाही. आणि विशेष रूपाने कळाल्याच्या नंतरही आकळणं त्याच्यापेक्षा वेगळं असतं. तर काय असतं भगवान सांगतात अरे मी कशालाच नाही. तो किती ब्रह्मज्ञानी झाला किती योग या केले तर मी सगुण रूपाने त्याला प्राप्त होत नाही. मग न रोधिती माम योग हा किती योग केले तर मी त्या योग अभ्यास कर. तू योग कर याग कर सांख्य योग कर वर्ण आश्रम कर तपश्चर्या कर वेद अभ्यास कर व्रत कर वैकल्य कर. तू काहीही जरी केलं तर मी त्याला तसा प्राप्त होत नाही. मग न रोधित माम योगो न सांख्य धर्मये वच न स्वाध्याय तपस्त्यागो नेष्ठापूर्त न दक्षिणा.
व्रतानि यच्छन्दांसि तीर्थानि नियमः यमः यथा औरुन्धे तत्संगा सर्वसंगापहो हि माम. सर्व संग परित्याग करून जो माझी भक्ती करतो त्यालाच मी आकळल्या जातो. तर आकळणे याचा अर्थ भगवान त्याच्या स्वाधीन होतो. आणि हे सगळ्याची उदाहरणं कुठे आहेत? हे संतांची उदाहरणं आहेत. तर हे संतांची उदाहरणं कशी आहेत? हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या साधू संतांच्या घरी भगवंतांनी कामं केली का नाही? कामं केली. तो त्याच्याकरता तुकाराम महाराजांचं असं एक वाक्य आहे, प्रमाण त्यांच्या बोला देव भक्तांचा अंकिला. आणि पुढं पुढं म्हणत असताना अंगावर काठ येते. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात त्या ठिकाणी, न पुसता जाता नाही आणि खाली बैसताही भी. म्हणजे संतांची शक्ती किती महाराज, केवढी. म्हणजे भगवान समोर आले संतांच्या समोर तर भगवंताला विचारल्याशिवाय खाली पण बसत नाही. आणि जायचं असलं खाली काय न पुसता जाता नाही, जाऊ का म्हणून विचारायचं पण भीतो भगवान, असं आहे. आणि खाली बसत आहे भी, म्हणजे खाली बसायला पण भीतो. त्याचं कारण काय? ते आकळला तो. इतका त्याच्या स्वाधीन झाला की इतका स्वाधीन झाला त्यांच्या, ज्या काळात नामयाच्या पाठी चाले केशराज हे का नाही, आणि लागव्या नामयाच्या पाठी चाले केशराज आणि लागवया रज चरणीची. भयंकर आहे. नामदेव महाराज या कालामध्ये तीर्थयात्रा करून आले आणि माऊंद घालायचं नामदेवरायाचं, तर कोणी नियोजन केलं? हे भगवंताने केलं. सगळ्या रिद्धी आल्या, खूप मोठे मंडप दिले, सगळे पक्वान्न केले. पण आमंत्रण सांगायचं ना. आता एवढं सगळं केलं, मग आमंत्रण सांगायला भगवंताला काय अडचण होती? भगवान अरे नाही म्हणले, ज्याचा कार्यक्रम असतो ना तिने सांगावं लागतं म्हणले. का? आता आम्ही मग सांगितलं तर लोकांना ते काय रुचणार आहे का? म्हणले नामा म्हणे तू जा म्हणे प्रत्येकाच्या घरी आणि तू आमंत्रण सांग. मग आता नामदेवराज चाललेच होतं ना. आणि मग भगवंताचं काय काम होतं ते. पण मग जेव्हा नामदेवराया सगळ्या पंढरपुरात ब्राह्मणाच्या घरी चालत होते तर भगवान त्या नामदेवरायाच्या पाठी चालत होते. कशाला चालत होते? हो, त्या नामदेवरायाच्या पायाची माती माझ्या कपाळाला लागू दे. नाचत कीर्तन त्यांचे माथी. काय तो अभंग तो असा, म्हणजे आयशे बळ नाही अनेकाच्या अंगी, आणि आयशे बळ नाही अनेकाच्या अंगी, तपतीर्थ जगे दानवृत. काय पुढे पाठ नाही कोणाच्या काय अभंग असं आहे. नाचत कीर्तन त्यांचे माथी, चरणीचे रज वंदिशूळ पाणी, आणि पुढे नाचत कीर्तनीत असं ते चरण. ते म्हणजे आपल्या भक्ताची पामाती आपल्याला डोक्याला लागावी एवढा याला म्हणतात आकळला. याला काय म्हणतात? आकळला. याला म्हणतात आकळला. आकळल्याचा अर्थ भाविकाचे काज अंग देव करी, अन्न सांगता करी सर्व काम करतो. भाविकाचे काज अंगे देव करीन, काढी धर्म घरी उच्चिष्टते. आता एक याला म्हणतात आकळला. धर्माच्या घरी पाणी म्हणजे नुसतं पाणी काय, उंच नीचे काय नेने भगवंत, आणि तिष्ठे भाव भक्त देखून या. पुढे काय, दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. बरे बठी विदुराच्या कन्या खाल्ल्या काय, विदुराच्या दाशी कन्या पुत्र विदुराच्या भक्षी, आणि दैत्य घरी रक्षी प्रल्हाद असे, ते पण बरं वाटतं. पुढे काय ते, आता हे किती वाईट गोष्ट आहे. त्या चांबाराच्या घरी जाऊन ते कातडी रंगवायचे. याला कळ नाही म्हणत, याला म्हणतात आकळणे. संताच्या संगती मनुमार गती आणि आकळावा याला म्हणतात आकळणे. मग तिथे संत त्याला बोलीत होते का? त्याला नाही. रोहिदास घरी चर्मरंग लागे, आणि पुढे काय, कबीराच्या मागे शेलेविनी. पुढे सजन कसा बिकू लागे मांस, आणि माळ्या सावत्यास खुरपू लागे, नर हरी सोनला घडू फुंक लागतो, चोखामिळ्या संगे ढोर एवढीतो, नाम्याच्या संगे सव्यची शेणी. धर्म घरी पाणी, मग धर्म घरी पाणी वाहत होता,
आणि झाडूनही घेत होता आणि उच्चिष्टही काढीत होता. हे आपण याला म्हणतात आकळणे. आता हे हे कळणं आहे का ते? मग याला म्हणतात हात सोका झाला, याला म्हणतात स्वाधीन झाला, याला म्हणतात आधीन झाला. मग याला काय म्हणतात? हे संतांच्या संगती मनोमार्गतीन आकळावा श्रीपती. मग आता हा जो आकळला, कशामुळे आकळला हा? फक्त हा संत, पण कशामुळे? फक्त भगवंताच्या भक्तीने, संतांच्या संगतीने. यांना संतांच्या संगतीने, नारदाच्या उपदेशाने भगवंताचं महत्त्व कळलं, मनात मार्ग मिळाला आणि त्या मार्गाच्या गतीने भगवंताची भक्ती, आणि भक्तीनेच भगवान प्राप्त. दुसरं काय येतं? दुसरं काहीच कारण नाही. मग हा हा हो, नामपंथ, भक्तिपंथ, अर्जुनाचे रथी होया हा सारथीन, भक्षे पोळी प्रीती सुदाम्याचे, एकोबाचे फेडी ऋण आहे का नाही. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजी झाला पाडेवार, घडी माती वाये गोऱ्या कुंभार. याला म्हणतात हात सोका झाला, स्वाधीन झाला. गोरोबाचा चिखल तुडवतो, सावतामारांचं मळा खुरपतो, चोखामारांचे ढोरे ओढतो, धर्माच्या घरी पाणी झाडतो, उष्ट काढतो. याला काय म्हणतात? भाविकाचे काज. तर इथं शब्द कोणता आहे? अंगे देव करी. सांगितले नाही ते, याला आकळला म्हणतात. अंगे देव करी याला म्हणतात आकळला. आणि धर्मघरी काढी धर्मघरी उच्चिष्ट ती फळे खाय भिल्लनीची. भिल्लीने त्याला काय बोलवलं होतं का? उष्ट खायला का त्याला काय भीक लागली होती का त्याला? का आकळला. त्या प्रेमामध्ये तो पार बांधून टाकला. आवडी त्याची मोठी, देवाला आवडी आहे ना, त्यांनी बोललं ना, त्याला म्हणतात तो आकळला. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पांढरोपतीशी. त्याला काय खायला मिळत नव्हतं का? एक पातीचं उष्टपान मागत होता तो. याला म्हणतात आकळला. समजलं? अर्जुनाची घोडी धुतली आनंती, आणि संकटे बोते निवरली. अर्जुनाची घोडे धुवायला त्याला काय काय ते अर्जुनाचा गडी होता का तो? पण भक्तीच्या प्रेमाने तो आकळला, म्हणजे स्वाधीन झाला. तो पार हात सोका झाला. तुका म्हणे आयशी आवडती लढीवाळे, आणि जाणीवेचे काळे तोंड देवा. लढीवाळे आवडते याला म्हणतात आकळला. आकळावा श्रीपती येणे पण ते संतांच्या संगती. सगळं हे आकळतो, हे सगळं इतकं सोपं नाही. दास्य करी दासाचे, वने न साहे तयाचे, आणि वाढिले ठायेचे भाने टाकून या धावे. हे सगळे आपण उदाहरण कीर्तनात प्रवचनात खूप ऐकतो. आणि म्हणून परमात्मा आकळणं हा किती अवघड गोष्ट आहे. हे आपल्या संतांचे हरिपाठ किती सखोल लिहिला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. याच्यामध्ये सांगितलं तर काय काय सांगता येईल याच्यात. संतांच्या संगतीने संतांच्या संगतीने परमार्थाचा मार्ग मिळतो. म्हणजे आपल्याला शरीरापेक्षा मनाने परमार्थ करावा लागतो, म्हणून मनाचा मार्ग मिळतो, ती उपासनेचा मार्ग मिळतो, त्या मार्गाला गतीही मिळते. आणि शेवटची परिणिती कुठपर्यंत जाते संत संगतीने मिळालेल्या मार्गाची? तर भगवान आपल्या स्वाधीन होतो, श्रीपती. तो कळतो, संत संगतीने तो कळतोय, विशेष रूपाने कळतो, आणि नंतरही तो आकळतो. याचा अर्थ भगवत भक्तीने तो स्वाधीन होतो, संतांची सेवा करतो. तात्पर्य सांगायचंय, असा हा भक्तिपंथ संतांच्या संगतीने कळतो आणि परमात्मा तो आकळतो. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती, आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. असा हा प्रथम चरणाचा विस्तारपूर्वक थोडासा अर्थ सांगितलेला आहे. उद्याचा पाठ, पुढचं चरण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल. ज्ञाने